मुंबई आणि आसपासच्या परिसरात मागच्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यातच रविवार असल्यामुळे धबधब्यांवर नागरिकांनी गर्दी केली। नवी मुंबईतल्या धबधब्याजवळ 40 ते 50 जण अडकले आहेत। नवी मुंबईच्या बेलापूरजवळ आर्टिस्ट कॉलनीच्या मागच्या बाजूला असणाऱ्या डोंगरात धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी 40 ते 50 पर्यटक गेले होते। मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर हे पर्यटक तिकडेच अडकून पडले आहेत। यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि नवी मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दल, पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। दोरखंडाच्या साह्याने अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढलं जातं। या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने त्यांना रेस्क्यू करण्यात येत आहे। तर दुसरीकडे पनवेलच्या नांदगाव मागील डोंगरावर ट्रेकर अडकल्याची माहिती मिळाली आहे। डोंगरावर ट्रेकिंग करायला आलेले 6 ते 7 जण अडकलेले आहेत। यातील काही जण मंत्रालयातील कर्मचारी आहेत। अडकलेल्या ट्रेकरना सोडवण्यासाठी स्थानिक नागरिक आणि पनवेल पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत। नवी मुंबईमध्ये जोरदार पावसाचा फटका वाहन चालक आणि नागरिकांनाही बसलाय। अनेक वाहनांचं नुकसान झालेलं आहे। अनेक गाड्या हे पाण्याखाली गेलेल्या आहेत। पावसानं थोडीशी उसंत घेतली असली तरी अजूनही संततधार सुरूच आहे। त्यामुळे अनेक सबवे पाण्याखाली गेलेले आहेत। पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।